नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा नमो किसान सन्मान निधीचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार, तर याचीच उत्कंठा त्यांना लागलेली आहे. सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूबवरती असेल इतर ठिकाणी अनेक शेतकरी बांधव वारंवार हे सर्च करत आहेत आणि काही ठिकाणी हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे अशा देखील चुकीच्या बातम्या पाहत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच शेतकरी बांधवांना माहिती आहे की विधिमंडळ अधिवेशन चालू आहे आणि याच्यामध्ये शासकीय जी आर्थिक मागणी जी करावी लागते ती देखील याच विधिमंडळ अधिवेशनामध्ये पुढे केली जाणार आहे. आणि कृषी मंत्री आहेत तर यांनी देखील काल विधिमंडळामध्ये महत्त्वाची मागणी केली की याच्यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन असेल किंवा लक्षात घ्या सातबार असेल असे शेतकरी या PM किसान सन्मान निधीच्या त्याचबरोबर लक्षात घ्या की नमो किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र होते. परंतु त्याच्यानंतर देखील काही गरीब शेतकरी आहेत त्यांनी शेतजमिनी घेतल्या, त्यांच्या नावावरती सातबारे आहेत, पण ह्या अटीमुळे लक्षात घ्या जास्तीत जास्त संख्येने शेतकरी पात्र असून देखील त्यांना PM किसान सन्मान निधी असेल नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत फॉर्म भरता येत नाही आहेत, या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. त्यामुळे ही अट शिथिल करावी अशी मागणी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल तर यांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भातला तोडगा लागून जास्तीत जास्त जे शेतकरी बांधव आहेत यांना देखील PM किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधी असे 2,000 मिळून एकूण 4,000 रुपयांचा लाभ त्यांना देखील मिळणार आहे. पण ही प्रोसेस अजून सुरू झाली नाही आहे, ही अट अजून शिथिल झाली नाही आहे. लवकरच विधिमंडळामध्ये हा निर्णय पास होऊन शेतकरी बांधवांना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. हप्ते वितरणाच्या तारखा तर अजून घोषित झाले नाही आहेत. विधिमंडळ जे अधिवेशन आहे तर याच्यामध्ये नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची प्रशासकीय मान्यता किंवा आर्थिक तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढील महिन्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये PM किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता यावर्षी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा हप्ता देखील आता केंद्र शासन जे आहे ते वितरित करण्याच्या तयारीत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये ही तारीख देखील घोषित होईल. परंतु PM किसान सन्मान निधीचं अधिकृत पोर्टल असेल त्यानंतर पंतप्रधानांचं ट्विटरचं पेज असेल या ठिकाणी देखील अजून घोषणा झाली नाही आहे. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण चॅनलवरती देणारच आहोत. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आणि सद्यस्थिती आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.